नमस्ते, मी शुभांगी HJR चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण 6 वर्षाच्या मुलीची राजलक्ष्मी नऊवारी साडी शिलाई केलेली आहे। मापे पाहूया। कमरेपासून पायापर्यंतची उंची आहे 26 इंच, शीटघेर आहे 27 इंच, पायाचा बॉटम आहे 6 इंच। दाखवल्याप्रमाणे असे अस्तर ठेवलेले आहे। बंद साईड स्वतःच्या साईडने घेतलेली आहे। बंद बाजूच्या 2 घड्या येतील असं अस्तर घेतलेलं आहे। कमरेपासून पायापर्यंतची उंची घेऊन अस्तर कट केलेला आहे। 26 इंच उंची घेतलेली आहे। कमरेच्या साईडने बैठक भाग घेतलेला आहे। शीटघेरचा तिसरा भाग 9 + 1 10 इंचावरती बैठक भागाची खूण केलेली आहे। याच खुणेवरती शीटघेरचे माप घेणार आहोत। शीटघेरचा तिसरा भाग 9 इंच आणि पुढे बैठक भागाचा आकार देण्यासाठी 2 इंच पुढे वाढवून घेतलेला आहे। शीटघेरच्या खुणेपासून सरळ कमरेकडे रेषा आखून बैठक भागाचा आकार आखून घेतलेला आहे। पायाचा बॉटम घेतलेला आहे 6 इंच व अशी खूण केलेली आहे। ही खूण शीटघेरच्या खुणेपर्यंत अशी जोडून घेऊया। हे आपले अस्तरवरती मापे टाकून झालेली आहेत। इथे बैठक भागाची खूण आपण 9 + 1 इंच घेतलेली आहे आणि शीटघेर घेतलेला आहे 9 + 2 इंच। पायाचा बॉटम घेतलेला आहे 6 इंच। दाखवल्याप्रमाणे असे आपण अस्तर कट करून घेऊया। आज आपण 6 वर्षाच्या मुलीसाठी राजलक्ष्मी साडी शिलाई करणार आहोत। कटिंग शिलाईचा आणि मापाचा सविस्तर व्हिडिओ एकाच व्हिडिओमध्ये बनवलेला आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मैत्रिणीसोबत नातेवाईकांसोबत शेअर करा। हे 2 पायासाठी 2 आपले पॅटर्न तयार झालेले आहेत। हे अस्तरचे पॅटर्न आहेत, ते आपण बाजूला ठेवून साडी घेतलेली आहे। सर्वात प्रथम आपण साडीचा पदर मोजून घेऊया। आता इथे आपण उंचीच्या डबल 26 + 26 घेऊन इथे 26 वरती खूण केलेली आहे। पुन्हा 26 इंच घेतलेला आहे व खूण केलेली आहे। आता पुढे 12 इंच घेऊन पदर आपण कट करणार आहोत। उंचीच्या डबल + 12 इंच घेऊन सरळ पदर कट केलेला आहे। लहान मुलीसाठी साडीचा पदर जास्त जड होऊ नये त्यामुळे आपण उंचीमध्ये सुद्धा साडीचा पदर कट करणार आहोत। त्यासाठी पायाकडील साईडच्या काठाकडून जेवढी आपली उंची आहे तेवढ्या उंचीवरती म्हणजे 26 इंचावरती इथे खूण केलेली आहे आणि वरच्या साईडने आपण इथे शिलाई करणार आहोत। तर अर्धा इंच 26 + अर्धा 26.5 वरती आपण पदरची उंची कट केलेली आहे। इथे पाहू शकता। आता वरच्या साईडने उंचीच्या डबल + 12 इंच घेतलेला आहे। त्या 12 इंचावरती खूण केलेली आहे आणि 12 इंच फक्त कमरेच्या साईडने आपण कट करणार आहोत। पायाच्या साईडने 12 इंच पदर तसाच ठेवलेला आहे। फक्त कमरेच्या साईडने 12 इंच साडी अशी तिरप्या लाईनमध्ये कट केलेली आहे आणि हा आपण पदर वरच्या साईडने शिलाई करून घेणार आहोत आणि जो आपला तिरपा भाग कट केलेला आहे तिथे प्लेट बनवणार आहोत। तर पदर शिलाई करून घेऊया। पदराच्या दोन्ही साईडने ज्या साईडने आपण उंची कमी केलेली आहे त्या साईडने आणि समोरच्या साईडने शिलाई करून घेतलेली आहे। साडीचा कपडा असा दुमडून शिलाई करून घेतलेली आहे। तसंच ज्या साईडने आपण पदर तिरप्या लाईनमध्ये कट केलेला आहे तिथे आपण पदराच्या प्लेट बनवणार आहोत। तर वरच्या साईडने आपली साडी शिलाई करून झालेली आहे। आता आपण तिरप्या लाईनमध्ये प्लेट बनवणार आहोत। तर पायाच्या साईडने आपण इथे 12 इंच वाढवून घेतलेला आहे। पायाचा काठ त्या साईडकडून वरती कमरेकडे मोडतील अशा छोट्या छोट्या प्लेट शिलाई केलेल्या आहेत आणि असा पदर शिलाई केलेला आहे, पाहू शकता। आता हा आपला पदर शिलाई करून झालेला आहे। पदराच्या तिरप्या भागावरती अशा प्लेट शिलाई केलेल्या आहेत। तसंच पदर जास्त इकडे तिकडे खराब होऊ नये त्यामुळे तर पदराच्या प्लेट बनवून पिन लावलेली आहे। आता आपण नेसत्या पदराच्या साईडने जो प्लेन काट नसलेला भाग आहे तो कट केलेला आहे आणि अस्तरचे पॅटर्न नेसत्या पदराच्या साईडने ठेवलेले आहेत। पायाकडील साईडच्या काठावरती अस्तरचा पायाचा बॉटम येईल असे आपण अस्तर ठेवलेले आहे। जसे अस्तर आहेत तसेच आपण आखून कट करणार आहोत। फक्त कमरेच्या साईडने इथे साडीचा कपडा 6 इंच वाढवून घेतलेला आहे।
फक्त कमरेच्या साईडने आपण 6 इंच साडीचा कपडा वाढवून कट करून घेतलेला आहे. बाकी अस्तर जसं आहे तसंच कट केलेलं आहे. आता आपण अस्तरचे पॅटर्न शिलाई करणार आहोत. सर्वात प्रथम पायाचा बॉटम शिलाई करणार आहोत. तर साडीच्या काठाच्या आतल्या साईडने आपण अस्तर घेतलेला आहे. अर्धा इंच अस्तरचा कपडा आतल्या साईडने दुमडून पायाचा बॉटम असा शिलाई केलेला आहे. पाहू शकता दोन्ही पायाचे बॉटम अशी शिलाई करून झालेले आहेत. तर शिलाई केलेले बॉटम असे दिसत आहेत. पाहू शकता. आता आपण जो साडीचा कपडा 6 इंच अस्तरपेक्षा वरती वाढवून घेतलेला आहे तो आपण असा शिलाई करणार आहोत. बैठक भागावरती 3 ते 4 प्लेट घेऊन हा आपण कपडा शिलाई करणार आहोत. तर इथे पाहू शकता कमरेच्या साईडने जो कपडा शिल्लक आपण घेतलेला आहे 6 इंच त्या कपड्याच्या अशा प्लेट बनवलेल्या आहेत. बैठक भागाच्या आकारावरती प्लेट बनवून असा बैठक भाग शिलाई केलेला आहे आणि बैठक भागाच्या खाली अस्तरचा कपडा आणि साडीचा कपडा एकसारखा पकडून पायाच्या बॉटमपर्यंत शिलाई केलेला आहे. आता आपण याच पॅटर्नच्या दुसऱ्या साईडने शिलाई करताना पायाच्या बॉटमकडून वरती शिलाई केलेली आहे. अस्तर व साडीचा कपडा बैठक भागाच्या पर्यंत सारखा घेऊन शिलाई केलेला आहे. त्यानंतर जशा आपण दुसऱ्या साईडने बैठक भागाच्या आकारावरती प्लेट बनवलेल्या आहेत तशाच आपल्याला 4 प्लेट बनवायच्या आहेत. जेवढ्या प्लेट आपल्या दुसऱ्या साईडने बनवलेल्या आहेत 3 किंवा 4 जेवढ्या येतील तेवढ्या. तर इथे मी 4 प्लेट बनवलेल्या आहेत. त्याच दुसऱ्या साईडने सुद्धा 4 प्लेट बनवून इथे कमरेच्या साईडने सुद्धा साडी व अस्तरचा कपडा एकसारखा पकडून शिलाई केलेला आहे. याच पद्धतीने दुसरा आपला अस्तरचा पॅटर्न सुद्धा याच पद्धतीने शिलाई करून घेतलेला आहे. शिलाई केलेले पॅटर्न असे दिसत आहेत. आता आपण मागचा काष्टा कट करणार आहोत. कमरेच्या म्हणजे काठाच्या साईडने आपण बसलेलो आहोत तर उजव्या हाताच्या साईडने हा कमरेकडील साईडचा भाग आहे. काठाकडून उंची घेतलेली आहे कमरेपासून पायापर्यंतची 26 अधिक 4 इंच उंची घेऊन इथे डाव्या हाताच्या साईडने पायाकडील साईडचा भाग कट केलेला आहे. आता इथे 4 इंच कॉर्नरवरती खून करून गोल राऊंड आखून कट केलेला आहे. हा आपला पायाकडील साईडचा भाग आहे. तसंच कमरेकडील साईडकडून अस्तरचा पॅटर्न घेऊन इथे बैठक भाग आखून कट करून घेऊया. अशा पद्धतीने आपला काष्टा तयार झालेला आहे. आता आपण समोरच्या प्लेट बनवणार आहोत. त्यासाठी आपण इथे काठाच्या साईडकडून उंची घेतलेली आहे 26 इंच. 26 इंचावरती एक प्लेटची रुंदी येईल एवढी सरळ रेषा आखून घेऊया. म्हणजेच 8 इंचावरती इथे सरळ रेषा आखून घेतलेली आहे. आता 8 इंचाच्या खुणेपासून टेपच्या किंवा पट्टीच्या साहाय्याने किंवा दोरीच्या साहाय्याने अशी तिरपी लाईन आखून घ्यायची आहे. एका साईडने उंची आणि दुसऱ्या साईडने 4 इंचावरती काठाच्या एका साईडने आपण उंची घेतलेली आहे आणि काठाच्या दुसऱ्या साईडने जेवढी आपल्याला प्लेटसाठी साडी वापरायची आहे त्याच्या दुसऱ्या साईडने काठाच्या दुसऱ्या साईडने 4 इंचावरती खूण केलेली आहे. अशी तिरपी लाईन आखून घेतलेली आहे. पाहू शकता. या तिरप्या लाईनवरती आपण साडी कट करणार आहोत. तर इथे उंची घेतलेली आहे इथे आणि सरळ 8 इंच आपण साडी सरळ कट केलेली आहे. तिथपासून तिरपी लाईन कट करत काठाच्या दुसऱ्या साईडकडे आपण तिरपी लाईन अशी घेतलेली आहे. पाहू शकता. आणि काठाच्या दुसऱ्या टोकाला 4 इंच उंचीवरती आपण साडी कट केलेली आहे. आता आपण समोरच्या प्लेट बनवायला सुरुवात करूया. समोर इथे 8 इंच आपण सरळ साडी घेतलेली आहे. तेवढी साडी समोर सोडून त्याच्या पुढे 8 इंचाच्या पुढे आपण प्लेट बनवायला सुरुवात केलेली आहे वरच्या साईडने. आणि खालच्या साईडने पाहू शकता इथे काठाच्या कॉर्नरवरती आपण प्लेट घेतलेली आहे. अगदी काठाच्या कॉर्नरवरती पहिली प्लेट आपण झिगझॅग प्लेट घेतलेली आहे. प्लेट अशी तिरप्या लाईनमध्ये अगदी एकसारखी रुंदीची बनवलेली आहे. पहिली प्लेट बनवल्यानंतर तिथे आपण पिन लावून घेऊया. दुसरी प्लेट बनवताना दोन्ही प्लेटच्या मध्ये अर्धा इंच अंतर ठेवलेलं आहे. तर दोन्ही प्लेटच्या मध्ये अंतर ठेवलेलं आहे अर्धा इंच. तेवढीच आपण प्लेट बाहेर सोडलेली आहे. पहिल्या प्लेटपेक्षा दुसरी प्लेट
अर्धा इंच बाहेर आहे। पुन्हा आता आपण तिसरी प्लेट घेताना दोन्ही प्लेटमध्ये अर्धा इंच अंतर ठेवलेलं आहे। जेवढं आपण अंतर ठेवलेलं आहे तेवढी प्लेट बाहेरच्या साईडने वाढवलेली आहे, म्हणजे प्लेटची जी रुंदी आहे ती एकसारखी आलेली आहे। प्रत्येक प्लेटची रुंदी एकसारखी घेतलेली आहे। समोरच्या साईडने दोन्ही प्लेटमध्ये अर्धा इंच अंतर सोडलेलं आहे, तेवढीच आपण प्लेट बाहेरच्या साईडने सोडलेली आहे, वाढवलेली आहे। अशा पद्धतीने समोरचा घेरच्या प्लेट बनवलेल्या आहेत। आता आपण उंची मोजून समोरचा घेर असा सरळ कट केलेला आहे। समोरच्या घेरवरती सुद्धा आपण बैठक भाग आखून कट केलेला आहे। तर समोरचा घेर असा तयार झालेला आहे। आता आपले चारही पॅटर्न कट झालेले आहेत, साडीचे पॅटर्न कट केलेले आहेत। आता आपण सोप्या पद्धतीने साडी शिलाई करणार आहोत। त्यासाठी आपण अस्तरचा एक पॅटर्न घेतलेला आहे। कमरेच्या साईडने जर मी बसलेली आहे तर माझ्या उजव्या हाताच्या साईडने जो बैठक भाग आहे त्यावरती आपण पदर शिलाई करणार आहोत। तर दाखवल्याप्रमाणे असा पदर आपण शिलाईसाठी घेतलेला आहे। फक्त पदराचा काठ बैठक भागाच्या खाली येईल असा आपण पदर शिलाई केलेला आहे। बाकी प्लेट बैठक भागावरती अशा शिलाई केलेल्या आहेत। पदर शिलाई झालेला आहे व दुसऱ्या साईडने याच पॅटर्नच्या दुसऱ्या साईडने समोरचा घेर शिलाई करणार आहोत। समोरचा घेर असा ठेवलेला आहे, बैठक भागावरती बैठक भाग शिलाई करता येईल असा उलटा ठेवून सरळ बैठक भाग शिलाई केल्यानंतर बैठक भागाच्या खाली पायाच्या बॉटमपर्यंत आपण हा समोरचा घेर शिलाई केलेला आहे। तर इथे पाहू शकता पायाच्या बॉटमच्या काठापर्यंत आपण हा समोरचा घेर शिलाई केलेला आहे। तर समोरच्या प्लेट अशा शिलाई झालेल्या आहेत। आता आपण अस्तरचा दुसरा पॅटर्न घेऊया। या पॅटर्नवरती एका भागावरती पदर शिलाई केलेला आहे, दुसऱ्या बैठक भागावरती आपण समोरचा घेर शिलाई केलेला आहे। आता आपण दुसरा पॅटर्न घेतलेला आहे आणि दुसऱ्या पॅटर्नचा बैठक भाग आपण इथे शिलाई करणार आहोत। फक्त दोन्ही पॅटर्नचे बैठक भाग शिलाई केलेले आहेत। दोन्ही पॅटर्न असे ठेवून बैठक भाग इथे जोडले जातील। दोन्ही पॅटर्नचे बैठक भाग जोडल्यानंतर आपला साडीचे पॅटर्न असे दिसतील। मध्यावरती समोरच्या प्लेट येतील, इथे पाहू शकता। आता दुसरा पॅटर्नवरती आपण इथे काष्टा शिलाई करणार आहोत। काष्ट्याचा वरती बैठक भाग आखून कट केलेला आहे, तो जसा आहे तसा शिलाई करत खाली काष्ट्याचा जेवढा कपडा शिल्लक आहे तेवढ्या अशा प्लेट बनवत काष्टा शिलाई करणार आहोत। तर पाहू शकता बैठक भाग जसा आहे तसा शिलाई केलेला आहे आणि तिथून खाली प्लेट बनवत आपण काष्ट्याचा कपडा अशा प्लेट बनवत शिलाई करणार आहोत। तर काष्ट्याचा कपडा उलटा असल्यामुळे आपल्या प्लेटची तोंड खालच्या साईडने म्हणजे पायाकडे मोडत आहेत। उलटी साईड असल्यामुळे अशा पायाकडे मोडतील अशा प्लेट बनवत हा काष्टा शिलाई केलेला आहे। खालच्या साईडने 4 इंचापर्यंत सरळ कपडा ठेवलेला आहे प्लेट न घेता। आता हा आपला काष्टा असा शिलाई झालेला आहे। प्लेट पाहू शकता समोरच्या साईडने वरती कमरेकडे मोडतील अशा आलेल्या आहेत। आता आपण काष्टा शिलाई केलेला बैठक भाग उचलून पदर शिलाई केलेल्या बैठक भागावरती ठेवून फक्त बैठक भाग शिलाई करणार आहोत। इथे आपले दुसऱ्या साईडचे बैठक भाग सुद्धा शिलाई झालेले आहेत, जोडलेले गेलेले आहेत। आता आपण पायाकडील साईडचा बॉटम असा पकडलेला आहे। दोन्ही बाजू पायाकडील साईडच्या बॉटमच्या दोन्ही बाजू दोन्ही हातात पकडून अशा जोडत मध्यापर्यंत घेतलेले आहेत, पाहू शकता। व मध्यापासून दुसऱ्या पायाच्या बॉटमपर्यंत अशा दोन्ही बाजू जोडत शिलाई करणार आहोत। एका पायाच्या बॉटमपासून दुसऱ्या पायाच्या बॉटमपर्यंत आपण अशी शिलाई करत घेतलेले आहे। दोन्ही बाजू अशा पकडत शिलाई केलेली आहे। तर शिलाई केल्यानंतर अस्तरची जी
सलवार आपली आतल्या साईडने, नऊवारीच्या आतल्या साईडने तयार झालेली आहे। पाहू शकता इथे वरच्या साईडने अस्तर आलेलं आहे आणि छान अशी आतल्या साईडने सलवार तयार होत आहे। तर इथे पाहू शकता आता पूर्ण साडी आपण बाहेर काढल्यानंतर साडी अशी दिसत आहे। समोरच्या साईडने प्लेट आलेल्या आहेत, मागच्या साईडने काष्टा आलेला आहे। आता आपण समोरच्या प्लेट कमरेला शिलाई करून घेऊया। तसंच मागचा काष्टा कमरेला शिलाई करून घेऊया। तर समोरच्या प्लेट शिलाई करताना इथे मध्यापासून उजव्या पायावरती पहिली प्लेट येईल अशी आपण प्लेट घेतलेली आहे। समोरच्या घेरची प्लेट मध्याची शिलाई, मध्यावरती जी शिलाई आहे ती आपली आतमध्ये जाईल अशी उजव्या पायावरती पहिली प्लेट येईल अशी घेतलेली आहे। मध्यापासून पुढे एक प्लेट घेऊन समोरचा घेर शिलाई करायला सुरुवात केलेली आहे। तसंच अर्धा इंच प्रत्येक प्लेटमध्ये अर्धा इंचाचं अंतर ठेवत डाव्या पायावरती आपल्या प्लेट शिलाई करत आपण अशा घेतलेल्या आहेत। असा हा समोरचा घेर शिलाई झालेला आहे। आता आपण मागचा काष्टा शिलाई करणार आहोत। काष्ट्याची रुंदी आपण आवडीनुसार घेऊ शकता। बाकी प्लेट पहिल्या प्लेट काठाच्या प्लेटपेक्षा कमी रुंदीच्या घेऊन काष्टा असा कमरेला शिलाई केलेला आहे। अर्धा इंच काष्ट्याचा काठ उचलून कट केलेला आहे। आता आपण कमरेचा कमरबेल्ट बनवणार आहोत, त्यासाठी आपण असा काठ घेतलेला आहे। उजव्या पायाचा मध्य घेऊन खूण केलेली आहे। काठावरती साडी ठेवून काठ आतल्या साईडने शिलाई केलेला आहे। पाहू शकता काठ आपण साडीच्या आतल्या साईडने शिलाई केलेला आहे। पूर्ण राऊंडमध्ये साडीच्या आतून काठ शिलाई केलेला आहे। आता आपण हा शिलाई केलेला काठ कमरबेल्टचा काठ असा बाहेर घेतलेला आहे व समोरच्या साईडने डिझाईन येईल असा आपण काठ हा कमरबेल्ट असा बनवलेला आहे। समोरच्या साईडने आपला काठाची डिझाईन येईल असा आपण हा कमरबेल्ट तयार केलेला आहे। साडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, साडी शिलाईची पद्धत कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा। मैत्रिणीसोबत, नातेवाईकांसोबत ज्यांना साडी शिलाईची आवड आहे त्यांच्यासोबत शेअर करा। तर साडी आपली अशी बनलेली आहे। पाहू शकता मागच्या साईडने सुंदर असा काष्टा आलेला आहे। आता आपण राजलक्ष्मी प्लेट बनवणार आहोत, त्यासाठी पहिल्या प्लेटची पिन काढलेली आहे, वरती दुमडून अशी वरती पिन लावलेली आहे। दुसऱ्या प्लेटची सुद्धा पिन आपण काढली आणि प्लेट वरच्या साईडने दुमडलेली आहे। पहिल्या प्लेटपेक्षा दुसऱ्या प्लेटमध्ये आपण अर्धा इंच बाहेर प्लेट ठेवलेली आहे। इथे पाहू शकता पहिल्या प्लेटपेक्षा दुसरी प्लेट अर्धा इंच बाहेर आहे व इथे पाहू शकता कॉर्नरवरती कोपऱ्यावरती आपण अशी पिन लावलेली आहे। ज्या ठिकाणी आपण पिन लावलेली आहे तिथे आपण सुई धाग्याच्या साहाय्याने टाचून घेणार आहोत। पहिली पिन लावलेली काढून वरच्या साईडनं आपण अशी प्लेट दुमडलेली आहे आणि वरती पिन लावलेली आहे। असा आपला राजलक्ष्मी घेर तयार झालेला आहे। साडीचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर येणारा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवरती प्रेस करून ऑलवरती प्रेस केल्यास येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळेल। धन्यवाद।